चला तर आजच्या दिवसाची सुरुवात ना मस्त माझ्या झाडांबरोबर झाली आहे. कारण सकाळी सकाळी जेव्हा मी गार्डनमध्ये आली, म्हणजे माझ्या बाल्कनीमध्ये आली, तर मला खूप छान वाटत होतं आणि मस्त फ्रेश फ्रेश हवा येत होती. म्हटलं चला आज आपल्या व्हिडिओची सुरुवात पण आपण बाल्कनीपासूनच करूया. मस्त अशी फुलं लागली आहेत, बऱ्याच झाडांना फुलं लागली आहे आणि माझा जो सोनचाफा आहे ना तो मस्त असा ग्रो होतो आहे आणि त्याची पानं जेव्हा फुटतात आणि कळ्या येतात ना तेव्हा मला खूप छान वाटते. आणि जेव्हापासून मी माझं मनी प्लांटची जागा चेंज केली आहे आणि त्याला असं प्रॉपर बांधून वगैरे ठेवलं आहे ना, तेव्हापासून ते सुद्धा छान असं ग्रो होतं आहे आणि वर असं चाललं आहे. खूप छान वाटते. मस्त गुलाब लागला आहे, तुळस पण छान अशी ग्रो होते आहे आणि हे कृष्णाचं झाड आहे, याला सुद्धा एक मोठी अशी छान फांदी फुटली आहे. आणि हे जे माझं वर आहे ना मनी प्लांट आहे आणि उजव्या साईडचं एक मोठं गुलाबाचं झाड आहे आणि त्या गुलाबाच्या झाडाला बघा एवढे नवीन फांद्या पण येत आहेत. खूप सुंदर वाटते हे सगळं बघून मला. हॅलो, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आणि काय झालं, थांब ना जरा 2 मिनटं थांब प्लीज. अवीचा छान ब्रेकफास्ट झाला आहे. माझा अजून ब्रेकफास्ट झाला नाही आहे. मी पपया खाणार आहे ब्रेकफास्टमध्ये, पण मला ना काहीतरी चटपटीत आणि काहीतरी छान खायची खूप क्रेविंग होत आहे. सो माझ्याकडे उडदाची डाळ मी काल रात्रीच पिसून ठेवली होती, म्हणजे वाटून वगैरे ठेवली होती. सो आय फील की मी आज सकाळी वडे वगैरे बनवेल, पण ते काही झालं नाही. थोडं उशिराच झालं सगळ्या गोष्टी, म्हणजे उठली मी खूप लवकर होती पण थोडंफार कामात होती. सो मी ना आता त्याचे पकोडे करणार आहे आणि ते खूप यम्मी लागतात. मला माहिती आहे, याच्यापूर्वीसुद्धा मी खूपदा केले आहे. सो म्हटलं चला त्याची रेसिपी तुमच्याशी पण शेअर करते. आणि त्याचसोबत ना मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तुम्हाला चिकन टिक्का मसाला माहिती असेल. आम्ही चिकन नाही बनवणार आहे कारण अजून 2-3 दिवस बाकी आहे अधिक मास संपण्यासाठी. पण त्या मसाल्यामध्ये ना आपण काय म्हणतात त्याला, सोयाबीन वगैरे भिजवून पिळून यूज करू शकतो, तळू शकतो. खूप छान लागेल असं बघितलं होतं मी. सो म्हटलं चला ते सुद्धा आज ट्राय करूया आणि तुमच्याशी पण शेअर करूया की माझा त्याचा एक्सपिरियन्स कसा राहील. आणि त्याचबरोबर आज मी आणखी पण 1-2 वस्तू बनवणार आहे. तर मला वाटतं आज अर्धा दिवस माझा किचनमध्येच जाणार आहे आणि थोडी बेसिक पॅकिंग करायची आहे. अव्यूसाठी थोडेफार स्नॅक्स बनवायचे आहे, जे की तो इझिली मस्त एन्जॉय करेल ट्रेनमध्ये, कारण आम्ही उद्या ट्रेनने निघतो आहे. अव्यूची आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता काहीतरी 10:30 वाजले. माझे ऑलमोस्ट कामं आवरलेत सगळे. चला तर आता आपण सुरुवात करूया आणि मी काय काय बनवते ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते. रेसिपी शेअर करण्यापूर्वी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की माझं हे तुटलं आहे, लास्ट टू लास्ट व्हिडिओ आय थिंक. आणि हे मला लावून घ्यायसाठी मी फेविक्विक आणलं आहे. चला तर आपण ट्राय करूया हे लागतं का. ॲक्च्युली हे यापूर्वीसुद्धा तुटलं होतं आणि त्यावेळेस पण मी फेविक्विकने लावलं होतं आणि हे बरेच दिवस चाललं. ॲक्च्युली आणल्या अवयूनीच हे तोडलं होतं, तर आम्ही रिटर्न टाकणार होतो पण मी म्हटलं नको, असं चीट नको करायला. सो बघा आता हे असं लावता येईल आपल्याला, पण याला फेविक्विकने लावावं लागेल. चला आपण ट्राय करूया. माझा हा ट्रायपॉट आहे ना स्टेबिलिटी वाईज खूप छान आहे, पण त्याचं जे जिथे आपण फोन हँग करतो ना, म्हणजे जिथे आपण टाय करतो आपला फोन शूटसाठी, तिथनं ते मोस्ट ऑफ टाईप तुटूनच जातं. मी खूपदा ट्राय केलं आहे की असं का होत असेल. सगळ्यात पहिली गोष्ट तर जेव्हा आम्ही नवीन याला घेतलं ना तेव्हा तो आणल्याबरोबरच अव्यूने तोडलेला, तेव्हाच हे तुटलं होतं. त्यानंतर मी एकदा फेविक्विकनी चिपकवलं आणि ते बरेच दिवस चाललं आणि आता हे सेकंड टाईम तुटलं आहे. तर मला असं वाटतं की हे जे वरचं सेक्शन आहे ना, हे मला वाटते की ऑनलाईन परत एक मिळून जाईल, पण माझं 5 रुपयात काम चाललं आहे तर चालू द्यायचं असं चाललं आहे सध्या तरी. आणि इन्स्टेड ऑफ दॅट माझ्याकडे आणखी एक ट्रायपॉड आता प्रीतमने मला गिफ्ट केला आहे, तर 2 झाल्या. त्यामुळे ॲक्च्युली माझ्याकडे 3 आहे, आणखी एक आहे ज्याची हाईट कमी आहे त्यामुळे मी तो बराच कमी वापरते. सो असे 3 माझ्याकडे ट्रायपॉड आहे. तुम्हाला जर 3ही बघण्यात इंटरेस्ट असेल तर मी नक्की नेक्स्ट टाईम तुमच्याशी शेअर करेल. अव्यू इथे त्याचं खेळत होतं. तर बम बम बोलेवालं जे गाणं आहे ना आमिर खानचं, ते त्याला प्रचंड आवडतं आणि त्यावर तो खूप छान डान्स करतो आणि सोबतच माझ्या भिंता पण घाण करतो. आणि हे भिंत क्लीन करण्यासाठी तुमच्याकडे काही ऑप्शन असेल ना तर मला प्लीज सजेशनमध्ये सांगा नक्कीच. आणि त्यानंतर मी पपया वगैरे खाऊन घेतला, छान ब्रेकफास्ट करून घेतला, कारण सकाळी काहीच खाल्लं नव्हतं आणि खाली पोट असलं ना तर माझं काम होत नाही, यासाठी काहीतरी खावं. सो म्हणून मी पपया खाल्ला. यावेळेस ना मी 3 पपया आणले होते, त्यातले 2 मी मावशीला देऊन टाकले, कारण मला माहिती होतं माझ्या एकट्याने तेवढं खाणं होणार नाही आहे. आणि त्याचबरोबर ना माझ्या आता आम्हाला उद्या निघायचं पण होतं, तर म्हटलं मावशी तुम्ही घेऊन जा.
चला तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सो माझी जी उडदाची डाळ आहे ती छान मी काल रात्रीच वाटून ठेवली होती आणि यात आता हळद, तिखट, मीठ, धनेपूड आणि सोबतच कोथिंबीर आणि कांदा हे सगळं घालायचं आहे आणि कढीपत्तासुद्धा नक्की घाला, त्याचा फ्रेग्रन्स खूप छान येतो. त्यामध्ये कोथिंबीर मी भरपूर घालते जेव्हा घरी अवेलेबल असली आणि तसंही उद्या मला जायचं तर मी पुरेपूर त्याचा वापर करते आहे. आणि कोथिंबीरनी ऑनेस्टली भाजी, कढी काही असू द्या, भजी आणि वेगळंच एक छान फ्लेवर येतो. सो ते छान पण वाटतं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. यात जिरेपूड पण तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला चाट मसाला आवडत असेल ना थोडा आंबटसर, तर ते सुद्धा तुम्ही यात घालू शकता. आता मला इथे आणखी पण मिनी ब्लॉग शूट करून घ्यायचं होतं म्हणून मी आधी सगळी रेडी वगैरे करून ठेवली होती गोष्ट. आणि त्यानंतर आता मी इथे छान याला तळून घेणार आहे. सो याला छान असं मिक्स करताना त्यावेळेस याला फेटायचं आहे आपल्याला, म्हणजे कंटिन्युअस कमी 2 ते 3 मिनटं फेटायचं आहे. जर तुम्ही याला फेटलं नाही आणि डायरेक्ट याचे वडे केले ना तर ते खाली कढईला चिटकतील आणि ते वर येणार नाही. सो म्हणून मेक शुअर की तुम्ही कधीही कोणत्याही डाळीचे पकोडे करत आहे तर ते छान असं एका साईडला फेटून घ्या. त्यामध्ये एअर जेव्हा ब्लो होतो ना, एअर आलं ना त्याच्यामध्ये, तर ते छान असे वडे वर येतात. तर मग असे चिटकत नाही, आपलं तेलही खराब होत नाही. सो ही एक छोटीशी टीप आहे जी तुम्ही नक्की वापरू शकता. बघा माझे वडे किती छान वर आले आणि मस्त झाले, खाली अजिबात चिटकले नाही आहे, तेल पण खराब झालं नाही आहे आणि मग ते म्हणजे आपल्याला पण सॅटिस्फॅक्शन असतं की छान झाले आहे. आणि एवढ्याच्यापेक्षा म्हणजे काहीच तेल कमी नव्हतं झालं आणि वडेसुद्धा खूप छान टेस्टला झाले होते. म्हटलं चला सर्वात आधी आपण ना प्रीतमला देऊया. जेव्हा कधी असं छान काही बनवते ना मी आधी प्रीतमला देते आणि म्हणते कसं झालंय सांग ना, कसं झालंय छान सांग ना. आणि त्याचे रिॲक्शन्स मोस्ट ऑफ टाईम कधीतरी मीठ कमी आहे, थोडं आंबट लागत आहे, असे काहीसे असतात. चला ते सगळं खाऊन झालं मग. आणि ना मी सोयाबीन पण भिजू घातली होती. मी म्हटलं सोयाबीनचे पण वडे नाही म्हणता येणार, ही पण तळून घेऊ. तुम्हाला चिकन 65 माहिती असेल तर त्याच मसाल्याने मी हे करणार आहे. आधी मी त्याला फक्त पाण्यात घालून ठेवलं होतं 2-5 मिनटं. त्यानंतर ते सगळे पिळून घेतलं, पाणी सगळं काढून घेतलं. त्यानंतर मी तो जो 65 चिकन टिक्का मसाला किंवा चिकन 65 मसाला तुम्ही घालू शकता, तो मी इथे घातला आहे. आणि त्याच्यावर ना मी पहिलं बनवलं, एक टेस्ट केला तर मला पर्सनली असं वाटलं की माझं मसाला कमी झाला आहे, तर मी थोडीशी तिखट आणि मीठ माझ्याकडून वरून टाकली. पण तुम्ही जर कधी बनवणार ना तर सोयाबीन कमी घ्या, मसाला जास्ती घाला, म्हणजे त्याने त्याचा फ्लेवर जो आहे तो छान येईल. सो असं काहीसं मी केलं होतं आणि थोडंसं वरून पाणी घातलं होतं. जर तुमची सोयाबीन ओली असती ना, म्हणजे पूर्ण पिळली नसती ना तुम्ही, तर त्याला पाण्याची गरज नसती पडली. पण मी पिळली होती त्यामुळे मला थोडंसं वाटलं की पाणी घालावं त्यात, तर मी पाणी घातलं होतं, म्हणजे त्याला कोटिंग चांगली येते. आणि त्यानंतर त्याला मीडियम आचेवर छान असं तळून घ्यायचं. इतकं टेस्टी झालं होतं. हे मी पहिल्यांदा बनवलं होतं. मी ही रेसिपीसुद्धा कुठेतरी बघितलीच होती, माझ्या मनाची नाही आहे ही रेसिपी. सो खूप टेस्टी वाटते, तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. तुम्ही ना याच्यावर चाट मसाला टाकून खा किंवा तुम्ही म्हणजे याच्या कोटिंगमध्ये पण चाट मसाला टाकला ना तरीसुद्धा मस्त होते. चिटकत तर अजिबात नाही आणि छान असं वरच येतात, ते तळल्या पण मस्त जाते. कमी आचेवर तळा म्हणजे मस्त ते क्रिस्पी पण होतात आणि खाल्ल्याबरोबर क्रिस्पी आणि आतमधनं सॉफ्ट. आहा इतकं मस्त वाटते ना. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, मस्त रेसिपी आहे, खूपच मस्त आहे, इझी आहे, पटकन होते आणि शिवाय त्याने पोटही भरते. माझं तर पोट भरलं होतं. त्यानंतर मी खूप उशिरा जेवण केलं, पण असं कधीतरी चटपटीत काही खायची इच्छा झाली तर नक्की ट्राय करा. आता पावसाळा पण सुरू होणार आहे, म्हणजे ऑलमोस्ट झाला आहे. नागपूरला तर पाऊस येणं पण सुरू झालं आहे, तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल, फॉर शुअर आवडेल. चला तर आता हे सगळं आमचं मस्त खाऊन झालं आणि प्रीतमनी खाल्लं, मी पण खाल्लं. अव्यूला आम्ही जास्ती काही दिलं नाही बिकॉज थोडं ऑइली होतं. आता अव्यूचं असं होतं ना की त्याला माझ्या ओढणीशीच खेळायचं होतं आणि थोड्या वेळ नाही, बराच वेळ म्हणजे 1.5 तास 2 तास तो कंटिन्यू ओढणीनीच खेळत होता. आणि ते खेळणं म्हणजे कसं, माझ्या चेहऱ्यावर टाक आणि खाली पडलं की रडायचा आणि ते पूर्ण व्यवस्थित टाक, म्हणजे खूप मस्त खेळत होता. आणि मला असं तो स्वतः त्याचं खेळतो ना तर मला खूप छान वाटतं. नाहीतर कधी ना खूप त्रास देतो. आणि आता असं होत होतं की माझ्या डोळ्यावरनं निघत आहे, आई मला परत घाल, आणि ते निघालं पण नाही पाहिजे आणि मला त्याच्याशी खेळायचं पण आहे. आणि ही ओढणी आहे ना ट्रान्सपरंट आहे आणि सॉफ्ट आहे, एकदम मस्त सिल्की आहे, तर त्यालासुद्धा हे सगळं खेळायला ना खूप छान वाटत होतं. आता हे सगळं खेळून झाल्यावर ना इथे आमच्याकडे कबूतर येऊन बसतात या विंडोमध्ये, तर तो कंटिन्यू तिथे बघत असतो. त्या कबूतरला कधीतरी हाकलतो, कधी त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतो. तर तेच इथे तो बघत होता की आता कबूतर आहे की नाही आहे वगैरे. आता त्याच्याशी भरपूर खेळून झालं होतं. तर माझं झालं होतं की याचं आता झोप थोड्या वेळ, कारण मला माझं आणखी बाकीचे पण कामं करायची आहे. खरं तर मला आज चिवडा बनवून घ्यायचा होता जो की मला घेऊन जायचं होतं, पण ते काही शक्यच झालं नाही. का नाही झालं ते पुढे सांगते तुम्हाला. आता इथे याला झोपवायला आणलं ना तर माझ्या बॅगमध्ये हे अमूलचं एक सॅशे होतं,
होतं, ज्याला तुम्ही दूध पावडर पण म्हणू शकता. आणि अव्यूला असं वाटत होतं ते सॅशे म्हणजे चॉकलेट आहे, तर तो एवढा धिंगाणा करत होता की त्याला पाहिजेच आहे. तर मी म्हटलं चला थोडंसं देऊन बघते, आवडलं तर तो खाईल, नाही तर नाही खाणार. सो आता मी दुपारी छान झोप घेतली, कारण अव्यूला झोपवायला गेली आणि मलाच झोप लागून जाते मोस्ट ऑफ टाईम. आणि आजही तसंच काहीसं झालं. मी चेंज केलं कारण अव्यूने माझ्यावर सुसू केली होती, तर मी पटकन असं चेंज करून घेतलं आणि मग त्याला झोपवलं होतं. तो झोपलाय अजूनही. आणि मी आता पार्लर जाऊन आली, थ्रेडिंग करायचं होतं मला, बिकॉज मम्मीकडे पण प्रोग्राम आहे आणि सोबतच लग्न पण आहे. म्हटलं पार्लर जाऊन येऊया. तिथे काही शूट करायला जमलं नाही, पार्लर करून आली. आणि त्याच्यानंतर आता मला घरची कामं करायची आहे, तीच करते, म्हणजे कपडे वगैरे घडी करायचे आणि त्यानंतर जेवणात काय बनवायचं ते बघायचं आहे. सो स्टे कनेक्टेड, पुढे काय होते तुमच्याशी शेअर करते. सो आता आमचं जेवण झालं. मी सिंपल खिचडी बनवली होती, प्रीतम बोलला खिचडीच बनव, तर खिचडी बनवली. आम्ही सगळ्यांनी छान जेवण केलं. आणि त्यानंतर ना दुपारी धुतलेले कपडे मी चेक करत होते, कारण मला हे भरून ठेवायचे होते, पॅकिंग करायची होती. आणि बघते तर काय, मी मशीनमध्ये हा पॅन्ट लावला. बरेच दिवस मी असाच ठेवला होता की मी हातानेच धुवेल, पण आता वेळेवर मला असं झालं होतं की लावून देते मशीन. आणि मशीन लावल्यानंतर बघते तर काय त्याच्यातले डागच निघाले नव्हते आणि माझा मूड खूप ऑफ झाला. मी म्हटलं जाऊ दे, आता कधी घालायचं असलं तेव्हा बघूया, त्यावेळेस काय करता येईल ते. आणि मग आता जेवण वगैरे झालं, मी चेंज वगैरे केलं. म्हटलं चला आता थोड्या वेळ खाली जाऊन येऊया, कारण अव्यू झोपायला एवढ्या लवकर काही रेडी होणार नव्हता, तो खूप उशिरा झोपून उठला होता. आणि आता पण बघा त्याची काय मस्ती सुरू आहे. त्याचं असं आहे ना की मला तुम्ही धरा, मी येणार नाही, आणि जर मला चालायचं असेल तर माझं मन जिथे होईल तिथे. हे सगळे नखरे फक्त आणि फक्त मला पकडून घेऊन काहीच झालं नव्हतं, काहीच रडण्यासारखं नव्हतं, पोटही भरलं होतं. फिरायचं आम्हाला की मला धरून पण तेच की मला धर आणि मग फिरव. मस्त हसतोय आणि खेळतोय, म्हणजे पकडलाय म्हणजे आम्ही खुश आहे, असं त्याचं काहीच असते. त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये त्याला घेऊन गेलो. प्रीतम त्याचं बाहेर वॉक करत होता. त्याचं आजकाल रोजचं झालं आहे की तू याला सांभाळ, मी वॉक करते. आणि तेवढंच बरं पण आहे, कारण तो वॉक करणं त्याच्यासाठी गरजेचं पण आहे. पाठ आणि कमरेचा थोडा त्रास त्याला सुरू झाला आहे. आजकाल अव्यू त्याच्या हिशोबाने सगळे गोष्टी खेळतो, पळतो, धावतो. पण इथे आल्यावर ना सगळ्यात मोठा चॅलेंज माझ्यासाठी असतो ते म्हणजे कोणी जर टॉय आणलं किंवा बॉटल तर नाही, बॉल आणला, तर तो त्या गोष्टीच्या मागे एवढा लागतो, एवढा रडारड करतो. आणि त्यावेळेस मला इतकं ऑकवर्ड होतं, कारण मी जेव्हा स्वतःचा आणतो ना त्या दिवशी तो टच पण करत नाही. मग असं होतं की काय घेऊन जायचं, म्हणून मी काही घेऊन येत नाही. पण ज्या दिवशी मी नाही आणलं ना त्या दिवशी हा खूप रडारड करतो. आणि आता काहीतरी 11:15 झाले होते की 10:30 झाले होते, इथले सगळे लाईट्स पण त्यांनी ऑफ केले होते. आणि इतक्या शहाण्या बाळासारखं छान गार्डनमधनं बाहेर पडला. त्यानंतर आम्ही ज्या रूटनी घरी जातो त्या रूटनी सुद्धा घरी जायला निघाला आणि खूप भारी वाटत होतं ते सगळं. सो असं कधीतरी ना अव्यू इतकं शहाण्या बाळासारखं वागतो, ते खूप छान वाटते. आज सुद्धा तो तसंच करत होता, म्हणजे काल रात्री, आता मी दुसऱ्या दिवशी शूट करते आहे. इतकं क्यूट सारखं स्वतः त्या रूटनी आला, एक पूर्ण राऊंड मारला, त्यानंतर परत त्या लिफ्टकडे येऊन थांबला. त्याला कळालं होतं आय थिंक की आता सगळं बंद होतं, आपल्या घरी जावं लागेल वगैरे. आणि खूप भारी वाटतं आपलं बाळ जेव्हा असं स्वतःहून सगळ्या गोष्टी करतात. कारण कधी कधी ना गार्डनमधून लिटरली आम्हाला त्याला उचलून आणावं लागतं आणि हातपाय इतक्या जोरजोरात मारतो तो असं वगैरे की मला उतरावं, मला जायचंच आहे, मला खेळायचंच आहे. आणि असं कधीतरी होतं, पण कालचा दिवस एकदम भारी होता. पण त्यानंतर घरी आल्यावर तो झोपला 2 वाजता, तेव्हापर्यंत मला त्याला सगळं सांभाळावं लागलं. आणि त्याला झोपवतपर्यंत मला झोप येऊन गेली. मला असं झालं होतं की यार आता बस कर, लवकर झोप, मला लिहायचं आहे काही, मला काही प्लॅन करायचं आहे. आणि ट्रस्ट मी, तो झोपण्यापूर्वी मी झोपी गेली. त्यानंतर माझे लाईट्स फॅन सगळे सुरू होते तिकडल्या रूमचे आणि हॉलचे, कारण माझं असं होतं की त्याच बहाण्याने मी उठेल आणि माझं काम जे आहे ते मी करेल. आणि मग प्रीतमने सकाळी उठून ते बंद केलं, कारण कधी कधी मी प्रचंड थकून जाते. आणि काल तर मी झोपही घेतली होती तरीसुद्धा मला झोप आली. चला असो, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका, कारण उद्या आम्ही चाललो आहे नागपूरला. सो आमची जर्नी कशी राहते ती तुमच्याशी मी शेअर करणार आहे. चला तर हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया लवकरच, तेव्हापर्यंत बाय.